कथां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आज आपण दुसऱ्या श्लोकापासून म्हणू। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषाः अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसङ्गैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। भगवंतानी संसार कसा आहे त्याचं वर्णन केलं आणि ते सांगितलं की संसार खरं म्हणजे काही सत्य नाहीये, नरूपमस्येह तथोपलभ्यते, आदिअंत याचा नाहीये, पण अज्ञानामुळे आपल्याला ते सत्य आहे, तो सत्य आहे, त्याची सत्ता सत्य आहे असं वाटत असतं। माऊलीने फारच छान वर्णन केलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये। म्हणे जसं इंद्रधनुष्यात नाना प्रकारचे रंग आपल्याला दिसतात पण ते तिथे काही नसतात, पण आपल्याला किती छान वाटतं, त्याच्यावर लोक काव्य करतात, रचना करतात, पण जर त्या इंद्रधनुष्याला हाताने धरण्याचा प्रयत्न केला, पकडण्याचा प्रयत्न केला तर हाती काहीच येत नाही। दुसरं उदाहरण ते देतात की पाण्यामध्ये जसं प्रतिबिंब आहे, एक माकड जो आहे तो त्या प्रतिबिंबाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे पण हातात काही येत नाही। आणि त्याप्रमाणे संसार वृक्ष आहे। आणि ते म्हणतात मृगजळामध्ये जसं कोणाला वाटतंय की मृगजळ आहे म्हणजे पाणी आहे, आता पाण्याच्या पलीकडे जायचंय तर मला एक होडीची गरज आहे, तो होडी मिळवण्यासाठी धडपड करत आहे आणि त्याला वाटतं की होडी मिळाली की मी त्या मृगजळाच्या पलीकडे जाईन। खरं म्हणजे त्याला कशाचीच गरज नाही आहे, कारण तिथे पाणी नाहीच आहे, फक्त विचार करण्याची गरज आहे। म्हणून इथे म्हणतात भगवंत की तुम्ही काय करा तर म्हणे शोध करा, विचार करा, शोध घ्या।
जर तुम्ही तसं केलं तर या संसार वृक्षाला आपण कापू शकतो आणि याच्यापासून मुक्त होऊ शकतो. आता विचार करण्यासाठी अंतःकरण पाहिजे, चांगलं अंतःकरण, आणि त्याचं वर्णन आपण 2 दिवसापासून पाहत आहोत. ज्याच्या मनामधून मान मोह वगैरे हे जे विकार आहे किंवा नकारात्मक वृत्ती आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणे असे हे जे विचार आहे ते त्यांनी काढून टाकले आहे. माऊलीने छान उदाहरण दिलं, म्हणे पावसाळ्याच्या शेवटी आकाशातून ढग जातात, त्याचप्रमाणे असा हा जो सिद्ध पुरुष आहे याच्या अंतःकरणामधून मान आणखीन मोह यांनी आपले बिऱ्हाड हलवली आहे. आता ते तिथून अदृश्य झाले आहे, संपले आहे, बाहेर गेले आहे. आणि म्हणे जसा निर्धन व निष्ठुर पुरुषाचा पाहुणा जसा त्याचा त्याग करतो, तसा कोणत्याही विकार याच्या वाटेला जात नाही. असे अनेक उदाहरण दिलेले आहे. वृक्षाला जेव्हा आग लागते तर म्हणे पक्षी जे सगळे सोडून जातात, त्याचप्रमाणे याच्या मनामधील आता ज्ञानाग्नी प्रज्वलित झाली आहे, त्यामुळे मान मोह वगैरे पक्षी जे आहे ते सगळे सोडून जातात. तर निर्माण मोहा जितसंग दोषा, त्याचं मन एवढं उच्च पातळीवर पोचलं आहे की त्याला द्वंद्व आता काही त्रास देत नाही. द्वंद्वैर विमुक्ता, मनाची उंची पर्वता एवढी आहे किंवा मनाची खोली समुद्राप्रमाणे आहे किंवा त्याचं मन आकाशासारखं व्यापक आहे. व्यापक आकाशामध्ये काहीच फरक पडत नाही, तिथे पाऊस पडो किंवा माती किंवा धूळ काही उडो. समुद्रामध्ये जर आपण एक दगड टाकला छोटासा, तर त्या समुद्राला काहीच म्हणजे त्याला काही जाणीवच नाही की काही कोणी दगड टाकला, त्याच्यामध्ये काही त्याच्यावर परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे याचं अंतःकरण एवढं व्यापक आहे की हे द्वंद्व वगैरे ज्या घडामोडी काही होत आहे जगामध्ये, त्याच्यापासून तो अलिप्त राहतो, विमुक्ता. असा जो आहे अमूढ, त्याला अमूढ म्हटलेलं आहे. जगामध्ये मूढ कोणाला म्हणतात? तो शिकलेला नाही आहे, ज्याच्याकडे काही डिग्री नाही आहे. म्हणे काय तू अगदी मूर्ख आहे, मूढ आहे. अशिक्षित माणसाला मूढ म्हणतात. पण इथे अध्यात्मामध्ये मूढ म्हणजे कोण? त्याच्याकडे अनेक डिग्र्या असू शकतील, पण जर त्यांनी या पदाची प्राप्ती केली नाही तर म्हणे तो मूढ आहे. तो शिकलेला असेल. तर अमूढ जर व्हायचं असेल तर मनाची स्थिती अशी असायला पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की आता जे प्रकरण सुरू केलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये ते म्हणतात की जीव जो आहे तो मुक्त कसा होईल किंवा त्या पदावर तो जेव्हा पोहोचतो म्हणजे काय होतं. गच्छन्ति अमूढाः असं लिहिलेलं आहे, अव्ययम पदम. तर म्हणे एक अशा स्थितीमध्ये तो पोहोचतो जिथे गेल्यावर पुनरावर्तन होत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम. काल मी म्हणत होतो त्या पदाला जिथे धाम म्हटलेलं आहे. भगवंताचं धाम आणि माझं स्वरूप यामध्ये काही फरक नाही आहे, दोन्ही एकच आहे. कारण पहा, स्वरूप म्हणजे काय? चैतन्य स्वरूप, चैतन्य आपण त्याला म्हणतो. शंकराचार्यांनी धाम शब्दाचा अर्थ केला आहे
तेजोरूप. तेज म्हणजे काय? चैतन्य. ज्याच्या प्रकाशामध्ये सूर्य चंद्र वगैरे प्रकाशित होत आहे, दिसत आहे, त्याची जाणीव आपल्याला होत आहे. तर धाम म्हणजे चैतन्य आत्मा. आणि म्हणे मुक्ती म्हणजे काय? खरी मुक्ती कोणची? जिथे पुनरावर्तन होत नाही. जर पुनरावर्तन आहे तर ती खरी मुक्ती नाही आहे. गीतेप्रमाणे मुक्ती म्हणजे काय? की जिथे गेल्यावर परत माणूस येत नाही. यज ज्ञात्वान पुनर्मोहम, गीतेमध्ये 2-3 वेळा असे हे वाक्य आलेले आहे. आता जेवढे आब्रह्म भुवनाल लोकान पुनरावर्तिनोर्जुन, ब्रह्मलोकामध्ये सुद्धा जर माझी गती झाली तर म्हणे तिथे सुद्धा पुनरावृत्तीचा दोष आहे. पण जर मी माझ्या स्वरूपामध्ये स्थित झालो, मला जर माझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं आणि त्याच्यामध्ये दृढ निष्ठा झाली, तर मग मी परत जीवभाव किंवा शरीरभाव याच्यामध्ये परत मी येत नाही. तर ही जी अवस्था आहे यालाच इथे धाम म्हटलेलं आहे. अच्छा, आता हे धाम कसं मिळेल? तर म्हणे जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान उत्पन्न होईल. संस्कृतमध्ये त्याला म्हणतात प्रमा. आणि प्रमाची उत्पत्ती केव्हा होईल? तर म्हणे जेव्हा प्रमाण व्यापार म्हणजे सद्गुरूंच्या चरणी बसून तो विचार करेल. शास्त्र प्रमाण किंवा आचार्याची जी वाणी आहे तीच प्रमाण आहे. ते विचार ऐकल्यावर त्याला कळेल की माझं स्वरूप काय आहे. पण हे विचार नीट कळण्यासाठी अंतःकरण असंग पाहिजे. तर आधी असंगतेचं वर्णन केलेलं आहे. तर मन जर असंग असेल, अच्छा आता असंग कसं होईल? तर म्हणजे सत्संग केल्याने. सत्संग केल्याने असंग होईल. असंग मनाने जेव्हा मी उपदेश ऐकीन तेव्हा प्रमाची उत्पत्ती होईल. प्रमा म्हणजे खरं ज्ञान. ज्या ज्ञानामध्ये डाऊट नाही आहे, शंका नाही, प्रश्न नाही, असंदिग्धम. त्याला जिथे म्हटलेलं आहे परमधाम. तर प्रमाण वाक्य, प्रमाण विचार प्रापक आहे. प्रापक म्हणजे ज्याच्यामुळे मला या पदाची प्राप्ती होणार आहे. स्वतःहून मनानी हे समजत नाही, म्हणून सारखं सांगतात की सद्गुरूंच्या चरणी बसून ऐका, तत्वमसी वगैरे महावाक्य किंवा वेदांताचे विचार. अच्छा, आता इथे एक प्रश्न आलेला आहे की यद्गत्वान निवर्तन्ते, असं जर तुम्ही म्हणत आहात तर जगामध्ये तर नियम असा आहे की आपण जर कुठे जातो तर परत आपल्याला काय यावं लागतं. पण इथे देव हे कसं काय म्हणत आहे? याचाच अर्थ आहे की इथे गत्वा शब्दाचा अर्थ काही फिजिकली जाणं नाही आहे. गत्वा म्हणजे ज्ञात्वा. त्या तत्वाला जाणणं, त्याची जाणीव होणंच काय तिथे जाणं आहे. कारण ते तत्व कुठे एक आकाशामध्ये कोणत्या ग्रहा नक्षत्रावर कुठे बसलेलं आहे असं नाही आहे. ते मीच आहे. पण आता शब्द काय? गत्वा. गत्वा म्हणजे असं वाटतं कुठे जात आहे. तर लगेच प्रश्न आला जो ऐकणारा होता, तो म्हणाला की गतीही आगती अंता. जर गमन होईल तर आगमन होईल. आपण म्हणतो ना पुनरागमनायचं. आपण जेव्हा कोणाच्या घरामधून जातो तर काय म्हणतो? मी येतो. मराठीमध्ये येतो म्हणजे मी परत येईन. जात आहे, परत येईन. तर इथे हे जे जाणं येणं आहे हे काही शरीराचं नाही आहे. हे अंतर्मुखी होऊन आपल्या स्वरूपामध्ये स्थित होणं आहे.
म्हणून असं आकाशामध्ये स्थळ काळामध्ये गती नाही आहे, हे इथे समजलं पाहिजे. आता ते म्हणतात की हा जो विषय आहे, हा विषय आता आणखी तुम्हाला मी समजावून सांगतो की जीव कशाप्रमाणे आपल्या स्वरूपामध्ये जातो. म्हणजे तो स्वरूप तिथे आहेच, कसं तो जाणतो आणि कशामुळे तो स्वतःला विसरलेला आहे. आता याची व्याख्या इथे करत आहे 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या श्लोकामध्ये. जीवाची व्याख्या आहे जीव. आणि इथे एक शब्द आलेला आहे ममै वांशः, जीव माझा अंश आहे. तर अंश शब्द वाचून असं नका समजू की इथे अंशी संबंधाचं वर्णन होत आहे, असं नाही आहे. इथे खरं म्हणजे जीव आणि परब्रह्म एक आहे, एकत्वाचं निरूपण होत आहे. लक्ष देऊ नाही का? आणि इथे निरूपण हे होत आहे की जीव कशाप्रमाणे मुक्त होऊ शकतो किंवा मुक्त होतो, आणि मुक्त का होत नाही, परत परत त्याचा जन्म का होतो आणि कसा होतो, हे वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे बंधन आणि मुक्ती, बंधनाची प्राप्ती का आहे आणि मुक्ती त्याला कशी मिळेल. पण इथे शब्द दिलेला आहे अंश, जणू काही भगवंतापासून हा जीव वेगळा झाला, तुटला, किंवा त्याचा एक अवयव किंवा एक घटक आहे जीव, असं वाटतं आपल्याला. शाब्दिक अर्थ असाच आहे, पण इथे शंकराचार्यांनी फार सुंदर त्याच्यावर भाष्य केलं आहे, आणखीन समजवलं आहे. पहा आता आपण पुढचा श्लोक वाचू, 7वा. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. इथे म्हणतात तुम्हाला जर ते समजलं नसेल की यद्गत्वा न निवर्तन्ते, जीव त्या स्वरूपामध्ये गेल्यावर परत कसा येत नाही, तर जर हे समजायचं असेल तर आधी जीव म्हणजे काय हे समजणं फार गरजेचं आहे, अति आवश्यक आहे. म्हणून इथे म्हणतात की जीव म्हणजे कोण, जरा हे आधी बघा. तर म्हणतात जीव लोके, या लोकामध्ये म्हणजे या जगामध्ये, जीवानाम लोके संसारे, या संसारामध्ये एक आहे, त्याचं नाव आहे जीव. आणि पहा हे जीव सगळ्यांचं कॉमन नाव आहे. आपण म्हणतो माझं नाव रमेश आहे, सुरेश आहे, गणेश आहे, दिनेश आहे, म्हणजे खरं नाव काय आहे? जीव. सर्व प्राण्यांचं एकच नाव आहे जीव. तर जीवभूत इथे म्हटलेलं आहे. अच्छा, आता हा जो जीव आहे कसा आहे, तर इथे एक शब्द दिलेला आहे सनातनः. जीव आहे सनातन. सनातन म्हणजे ज्याचा जन्म होत नाही. आपण किती वाढदिवस साजरे करतो दरवर्षी, त्यामुळे तुम्ही किती वाढदिवस साजरे करा, तुमचा काही खरा जन्म झालेला नाही आहे. सनातन, गुड न्यूज. आणि जर जन्म झालेला नाही आहे तर मरणसुद्धा नाही आहे. सनातन शब्दामध्ये दोन्ही अर्थ आले. ईश्वर अंश जीव अविनाशी, तुलसीदासांनी वर्णन केलं. अविनाशी आहे जीव. अच्छा, सनातन इथे शब्द दिला. आपण आपल्या धर्माला सुद्धा म्हणतो ना सनातन धर्म आहे. हिंदू धर्माचं खरं नाव काय? सनातन धर्म.
याची सुरुवात कुठून झाली नाही. वेदव्यासांनी किंवा शंकराचार्यांनी किंवा कोणी ऋषीमुनींनी या धर्माची सुरुवात केली नाही. कोणी प्रॉफिट नाही आहे, सनातन आहे. तर जीव सुद्धा काय सनातन आहे. आणि जीवभूत म्हणजे काय तर शंकराचार्य इथे म्हणतात भोक्ता कर्ता इति प्रसिद्ध. जो करणारा आहे, जो भोगणारा आहे, आणि इथे म्हणतात प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहीत आहे. आता सगळ्यांना म्हणजे जे लोक सत्संग करतात त्यांनाच हे माहीत पडेल, नाही तर सामान्य माणसाला म्हणजे वेळच नाही या सर्व गोष्टींवर विचार करण्याचा, आणि त्याला गरजही वाटत नाही. तर प्रसिद्ध म्हणजे जे साधक लोक आहे, जे सत्संग करतात त्यांना माहीत आहे. जीव म्हटला की त्याची काय व्याख्या होईल, कर्ता भोक्ता सुखी दुखी, जन्म घेणारा मरणारा, त्याला आपण जीव म्हणतो. तर प्रसिद्ध आहे. अच्छा, आता हा जो जीव आहे हा कोण आहे तर देव इथे म्हणतात मम एव अंश, माझा अंश आहे. आणि समाजामध्ये आपण पाहतो हा विचार फार रुळलेला आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. सगळे लोक सहज म्हणतात आम्ही अंश आहोत, सगळेजण आपण अंश आहोत. तो अंशी आहे, मी अंश आहे. पण आता इथे जरा विचार केला पाहिजे अंश कशाप्रमाणे तो आहे. तर इथे शंकराचार्य इथे उदाहरण देतात की यथा जलसूर्यकः सूर्यांशः. जसं सूर्य आहे आणि पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. आता जे प्रतिबिंब आहे ते सूर्यांश आहे. तर प्रतिबिंबवादाचा हे उदाहरण आहे. जीवाची जेव्हा व्याख्या प्रतिबिंबवादाप्रमाणे होते तेव्हा काय म्हणतात की ब्रह्माचा अंश आहे जीव. अंश म्हणजे असं तुकडा आहे, वेगळा आहे, अवयव आहे असं नाही. जसं बिंब आणखीन प्रतिबिंबाचा संबंध आहे त्याप्रमाणे ब्रह्म आणखीन जीवाचा संबंध आहे. यथा जलसूर्यकः सूर्यांशः. एक तर हे उदाहरण आहे. अच्छा, दुसरं अवच्छेदवाद. या दोन प्रक्रिया आहेत. ज्यांनी आधी वेदांत ऐकलंय त्यांना माहीत असेल. अवच्छेदवादामध्ये एक दुसरं उदाहरण दिलं, ते सुद्धा इथे भगवान शंकराचार्यांनी दिलं आहे. म्हणे यथा वा घटादि उपाधि परिच्छिन्न घटादि आकाशः आकाशंशः. म्हणे घट आहे, घटामध्ये जी पोकळी आहे महाकाशाचा अंश आहे. ठीक आहे ना. महाकाशाचा अंश घटाकाश, त्याप्रमाणे भगवंताचा अंश कोण हा जीव. तर दोन उदाहरणं आहे. जे उदाहरण तुम्हाला चांगलं वाटेल समजेल ते घ्या. प्रतिबिंबाप्रमाणे मी अंश आहे त्या बिंबाचा, किंवा घटाकाशाप्रमाणे आकाशाचा काय आहे मी एक अंश आहे. आता ही प्रक्रिया आहे. याच्यामध्ये असं नाही की एक श्रेष्ठ आहे एक कनिष्ठ आहे असं नाही. लोक वेगवेगळे आहे. कोणाला काही आवडतं किंवा काही समजतं, दुसऱ्याला ते आवडत नाही किंवा समजत नाही. म्हणून दोन उदाहरणं दिलेले आहे. तर ममई वांश. अच्छा, आता इथे पहा हा विचार फारच म्हणजे काय हा जो श्लोक आहे याच्यावर विचार करण्याची गरज आहे. इथे शंकराचार्य एक शब्द देतात, मम अंशः भागः अवयवः अनर्थांतरः. लक्ष देऊ नाही का, अनर्थांतर. म्हणजे अनर्थांतर म्हणजे काय
तर म्हणे अर्थांतर, आधी एक शब्द अर्थांतर. अर्थ म्हणजे वस्तू, अंतर म्हणजे दुसरी वस्तू. तसं म्हणतो लोक लोकांतर, एक आहे लोक मग दुसरं लोक, त्याला म्हणतो लोकांतर. देह देहांतर, दुसरा देह, एक देह आणि दुसरा देह. त्याचप्रमाणे इथे काय म्हणतात की ब्रह्म आणखीन जीव यामध्ये अर्थांतर नाही आहे, म्हणजे हे दोन स्वतंत्र वस्तू नाही आहे. जीव जो आहे तो ब्रह्मांतर नाही आहे, अंतर म्हणजे दुसरा. ब्रह्मापासून काही वेगळा आहे जीव असं नाही आहे. ब्रह्म जर सत वस्तू आहे तर जीव सुद्धा सत आहे, सदंतर नाही आहे. म्हणजे पहा उदाहरण, दुधामधून जेव्हा लोणी बनतं किंवा दही, तर त्याच्यामध्ये काय फरक झाला, दुधाचा स्वभाव वेगळा, दह्याचा स्वभाव वेगळा, अर्थांतर झालं इथे. दुसरी वस्तू, दही म्हणजे दुधापेक्षा टोटली डिफरंट. कळतंय का? त्याचप्रमाणे इथे शंकराचार्य म्हणतात असं नाही आहे, अनर्थांतर आहे, अर्थांतर नाही आहे. म्हणजे ब्रह्म नावाची जी वस्तू आहे तीच वस्तू जीव आहे. सदांतर, चेतनांतर असं नाही आहे की जीव एक काही वेगळंच चैतन्य आहे आणि ब्रह्म काही वेगळं चैतन्य आहे. जर ब्रह्मापासून जीव वेगळा किंवा ईश्वरापासून जीव असा वेगळा काही उत्पन्न झाला, जर आपण असं म्हटलं, तर मग म्हणावं लागेल की हा अर्थांतर झालं. म्हणजे जे सेपरेट, डिफरंट, इंडिपेंडेंट एंटिटी झाली जीव. तर म्हणे असं नाही आहे. ममांश जेव्हा म्हटलंय तर असं मुळीच समजू नका की ब्रह्म एक वेगळी वस्तू आहे, मग त्याचा एक तुकडा किंवा अंश त्याच्यापेक्षा वेगळ्या स्वभावाचा एक आहे, त्याला म्हणून आपण जीव, असं नाही आहे. आता परत थोडं आणखीन समजू. बिंब आणखीन प्रतिबिंब जर याच्यामध्ये आपण पाहिलं या उदाहरणामध्ये, तर खरं म्हणजे प्रतिबिंब सुद्धा बिंबच आहे की नाही. बिंबाला जर तुम्ही बाजूला केलं तर प्रतिबिंब दिसेल का? बिंबाच्या समोर जर ढग आलं, सूर्याच्या समोर, प्रतिबिंब दिसेल का? जर प्रतिबिंबाचं वेगळं काही स्वतंत्र अस्तित्व असतं तर दिसलं असतं, पण तसं नाही आहे. कारण अनुभव आहे, सूर्य आहे तर प्रतिबिंब आहे. बिंब आणि प्रतिबिंब हे याला म्हणतात अनन्य आहे. अनन्य म्हणजे अन्य नाही आहे, दोन नाही. पण म्हणे आता दोन तर शब्द झाले, एक बिंब आहे, एक प्रतिबिंब आहे, एक ब्रह्म, एक जीव आहे. त्याची फार सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात की पहा, जे प्रतिबिंब आहे ना, खरं म्हणजे बिंबच आहे, पण काय आहे, चुकीच्या ठिकाणी मी त्या सूर्याला पाहत आहे. लक्ष देऊ नाही का? जिथे मला पाहिलं पाहिजे तिथे मी पाहत नाही, तेव्हा मला प्रतिबिंबाचं दर्शन होतं. ज्या माध्यमातून पाहिलं नाही पाहिजे त्या माध्यमातून मी पाहत आहे. आता सूर्याला मी पाण्याच्या माध्यमातून पाहत आहे तर मला प्रतिबिंब दिसेल. जर पाण्याला बाजूला करून मी बघितलं त्या प्रतिबिंबाला की काय आहे, तर शेवटी काय मिळेल? बिंब. तर खरे म्हणजे काही अंश नाही झालेला आहे, म्हणजे सूर्याचे असे तुकडे झालेले नाही आहे. 10 बालट्यांमध्ये जर प्रतिबिंब दिसत असेल तर 10 तुकडे झाले. गुरुदेवांनी उदाहरण दिलेलं आहे. चंद्राचं प्रतिबिंब लाटांमध्ये पडत आहे तर असं वाटतं की चंद्राचे तुकडे झालेले आहे, असं नाही आहे. फक्त काय आहे, चुकीच्या माध्यमातून मी पाहत आहे तर मला असं वाटतं की अनेक चंद्र झाले, अनेक सूर्य झाले. अच्छा, त्याचप्रमाणे दुसरं जर उदाहरण आपण घेतलं, ब्रह्म आणखीन जीव, जीव ब्रह्माचा अंश आहे. कशाप्रमाणे? तर म्हणे महाकाशाचा जसा अंश आहे घटाकाश,
आता इथे सुद्धा चूक काय झाली, आकाशाला मला समजायचं असेल तर मला वर पाहायला पाहिजे, पण मी कुठे पाहत आहे, त्या घटामध्ये पाहत आहे. तर मला काय दिसत आहे, अरे पोकळी तर एवढीशीच आहे. खरं म्हणजे परत आकाशाला कोणी कापून त्या घटामध्ये आकाश टाकलंय असं काही झालेलं नाहीये. रिकामी जागा आहे, त्याचे काही तुकडे होऊ शकत नाही. फक्त एकच झालं की त्या आकाशाला मर्यादित केलं मी एका घटाच्या द्वारे. तर असं वाटू लागलं की महाकाशापासून घटाकाश एक वेगळं एक आकाश झालं. घटाची जर मी म्हणजे ती घट जर फोडलं तर काय परत महाकाशच आहे. पण आता काय झालं, आता सिद्धांतामध्ये सुद्धा हेच झालंय. चैतन्य एक आहे, पण बुद्धिरूपी घट किंवा बुद्धिरूपी पाणी, त्याच्यामध्ये चैतन्य जेव्हा प्रतिबिंबित झालं किंवा मर्यादित झालं तर त्या चैतन्याला मी काय म्हणू लागलो, जीव. प्रतिबिंब स्थानीय जीव आहे, बिंबस्थानीय ब्रह्म आहे, उपाधिस्थानी शरीर मन वगैरे आहे. प्रतिबिंबवादामध्ये मी जीवाला काय म्हणेन, प्रतिबिंबित चैतन्य. आणि अवच्छेदवादामध्ये याचं नाव होईल अवच्छिन्न चैतन्य, मर्यादित चैतन्य. आता हे जे मर्यादित चैतन्य आहे हे आपण म्हणू शकतो की अंश आहे, पण खरा काही अंश नाही आहे. म्हणून इथे शंकराचार्य दोन्ही उदाहरण देतात आणि म्हणतात की पहा, जलसूर्यकः सूर्यांशो जलनिमित्त अपाये सूर्यम एवं गत्वा न निवर्तते. फार सुंदर पहिल्या श्लोकाशी जोडतात. ते म्हणतात, आधी आपण काय बघितलं, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हां, जिथे गेल्यावर परत येत नाही. त्याचप्रमाणे प्रतिबिंब आपल्याला जे पाण्यामध्ये दिसत आहे, जर ते पाणी आपण फेकलं किंवा काढून टाकलं तर ते प्रतिबिंब त्या सूर्यामध्ये जाईल आणि परत येईल का? जल निमित्त अपाये, त्या पाण्याच्या निमित्ताने त्या प्रतिबिंबाचं दर्शन होत होतं. जर पाणी आपण काढलं तर सूर्यमेव गत्वा न निवर्तते. त्याचप्रमाणे अयम अपि अंशः तेन एव आत्मना संगच्छति. त्याचप्रमाणे हा जो जीव आहे याने जर उपाधींचा त्याग केला, उपाधींचा त्याग म्हणजे या उपाधी जेवढ्या आहेत त्या खऱ्या नाही आहे, त्यांना जर बाधित केलं, संस्कृतमध्ये काय शब्द आहे, बाधित विचारांच्या द्वारे, तर काय होईल, जीव कुठे जाईल, आपल्या स्वरूपामध्ये. कळलं ना उदाहरण? तिथे पाणी सांडायचं आहे, इथे उपाधीला बाजूला करायचं. त्याप्रमाणे घटाकाशाचं उदाहरण पहा. यथा वा घटादि उपाधि परिच्छिन्न घटादि आकाश आकाशंशः सन घटादि निमित्त अपाये. घटरूपी जे निमित्त आहे, जी उपाधी आहे, त्याला अपाय म्हणजे तोडलं किंवा फेकलं, बाजूला केलं तर काय होईल, आकाशम प्राप्य न निवर्तते. ती जी एवढीशी जागा मला दिसत होती त्या घटामध्ये, पोकळी रिकामी जागा, ती काय होईल, महाकाशामध्ये एकरूपून जाईल. म्हणून आता एव उपपन्नम उक्तम यद गत्वा न निवर्तन्ते. म्हणून हे बरोबर म्हटलेलं आहे की तिथे गेल्यावर परत येणं होत नाही. हे वाक्य जर समजायचं असेल तर हे दोन्ही उदाहरण आपल्याला समजायला पाहिजे. आणि जीव कोण आहे, कसा आहे, जे इथे आत्ता सांगितलं प्रतिबिंबाप्रमाणे आहे किंवा घटाकाशाप्रमाणे, तर ते तुम्हाला कळेल. जर तुम्ही ब्रह्मापासून जीवाला पूर्णपणे वेगळं केलं तर मग कधीच असं होणार नाही की यद गत्वा न निवर्तन्ते. कारण
मग संयोग होईल, त्या जीवाचा ब्रह्माशी संयोग होईल. अचानक संयोग आहे तो नेहमीसाठी होऊ नाही शकत. काही कारणामुळे संयोग झाला, कारण जर परत नष्ट झालं तर काय वियोग होऊन जाईल. आपण जातो की नाही, काही निमित्ताने कोणाकडे जातो, लग्नाच्या निमित्ताने जातो. आता लग्न संपलं, झालं, परत वियोग. प्रारब्धामुळे संयोग आहे, प्रारब्ध संपलं की वियोग. तर जीव आणखीन ब्रह्माचा असा संयोग नाही आहे. जर आपण अंश असा काही वेगळं मानलं तर संयोग वियोग होईल. आणि मग यद गत्वा न निवर्तन्ते हे वाक्य तिथे लागू होणार नाही. म्हणून घटाकाश महाकाशाशी एकरूप होऊन जातो, त्याचप्रमाणे जीव ब्रह्माशी एकरूप होतो. आणि त्याचप्रमाणे जीव या ब्रह्माचा अंश आहे असं समजा. मला वाटतं आता एवढी व्याख्या भरपूर आहे. नाही तर लोकांना काय वाटतं की हे दोन स्वतंत्र अस्तित्व आहे. हे पहा, या उदाहरणाच्या द्वारे तुम्हाला कळेल की मी ब्रह्मापासून वेगळा माझं म्हणजे अस्तित्व राहू शकत नाही, टिकू शकत नाही. हेच खरं आहे, हेच सत्य. आता इथे एक आणखीन प्रश्न केला आहे शंकराचार्यांनी, म्हणजे साधक लोकांचा असेल. गीतेच्या या भाष्यामध्ये आपण पाहतो किंवा उपनिषदांच्या भाष्यांमध्ये पाहतो, आपल्या मनामधील जे प्रश्न आहेत ते स्वतः शंकराचार्यजी आपल्या वतीने ठेवतात. तर एक प्रश्न कोणी केला की तुम्ही म्हणत आहात की जीव ब्रह्माचा अंश आहे. ठीक आहे, आता इथे समजावून दिलं, आत्तापर्यंत समजावलं की कशाप्रमाणे तो अंश आहे. तरी एकाने प्रश्न केला की ननु निरवयवस्य परमात्मन कुतः अवयव. परमात्मा तर निरवयव आहे, निराकार आहे. फार छान प्रश्न आहे. तो तर एकदेशीय नाही आहे, म्हणजे एकदेशीय म्हणजे आकारवाला नाही आहे. तर कुतः अवयव एकदेश अंश इति. मग तुम्ही कसं काय म्हणत आहात की जीव त्या ब्रह्माचा काय अंश आहे किंवा अवयव आहे. जर तो निरवयव आहे तर अंश कसा काय होईल, आहे ना प्रश्न. निराकाराचा तर काही अंश होत नाही. अच्छा, आणि जर तुम्हाला आता सिद्ध करायचं आहे नाही अंश आहे, अवयव आहे जीव, तर मग काय मानावं लागेल, सावयव मानावं लागेल. लक्षात येऊ नाही का, परमात्म्याला काय मानावं लागेल, सावयव. त्याचाच एक अवयव कोण आहे, जीव आहे. जर असं मानलं तर काय होईल, सावयवत्वेच विनाश प्रसंग. परमात्म्याला जर आकारवाला जर आपण मी मानलं तर तो विनाशी सिद्ध होईल. कारण ज्याचा आकार असतो त्याच्यामध्ये विकार होतो, ज्याचा आकार असतो त्याचा नाश होतो. आता मातीचा एक घट आहे तर घटाचा आकार आहे, त्याच्यामध्ये एक एक कण आहे, ते नष्ट होतात तर घट सुद्धा काय नष्ट होतो. पृथ्वीचं उदाहरण मी काल दिलं, पृथ्वीचा आकार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय नाश आहे. तर ही व्याप्ती आहे, याला म्हणतात व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय, हा सिद्धांत सगळीकडे लागू होतो. जर सावयव आहे वस्तू तर विनाशी. तर आता पहा काय छान प्रश्न आहे. तुम्ही जर असं म्हणता की परमात्माचा अंश कोण आहे, अवयव जीव आहे, म्हणजे परमात्मा आकारवाला आहे, आकारवाला झाला तो विनाशी झाला. ओहो हो, हे तर ठीक नाही आहे, उचित नाही आहे. तर म्हणे नाही, परमात्मा निरवयव आहे. अच्छा, जर निरवयव आहे तर मग अंश कसं म्हटलेलं आहे इथे. मग देवानी हे जे वाक्य म्हटलंय ते चुकीचं आहे. तर देव खोटं बोलत आहे की माझं जे वाक्य आहे किंवा मी जे समजलोय ते खोटं आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की परमात्मा सावयव आहे की निरवयव आहे.
दोन्ही तुम्ही उत्तर दिले तरी त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. जर परमात्म्याला निरवयव तुम्ही मानलं तर ममैवांशो जीवलोके, मग जीव त्याचा अंश कसा होईल. आणि जर सावयव मानलं तर भगवंत कसा होईल, मरणारा होईल. मग अशा मरणाऱ्या परमात्म्याची काय पूजा करायची, काय भक्ती करायची. आहे ना छान प्रश्न. सावयवत्वे विनाश प्रसंग आणि निरवयवस्य कुत अवयव. तर याचं उत्तर स्वतः शंकराचार्य देतात. ते म्हणतात न एष दोष, दोष नाही आहे. म्हणजे काय म्हणे, परमात्मा सावयव सुद्धा आणि निरवयव आहे, दोन्ही आहे. म्हणे हे कसं काय. ते म्हणतात अविद्याकृत उपाधी परिच्छिन्न एकदेश अंश इव कल्पित. मी मुद्दाहून थोडं जरा भाष्य वगैरे घेतोय, म्हणजे काय छान विचार करता येईल. तर 2 मिनिटात श्लोक संपवू शकतो आपण, पण जरा बुद्धीला चालना मिळेल. आणि कोणी जर प्रश्न केला तर उत्तर देता आलं पाहिजे. कारण हे अंश अंशी एक पूर्ण वेगळंच काय मत आहे. त्यांच्याप्रमाणे जीव अंश आहे, जीव ब्रह्म नाही आहे. तर इथे उत्तर काय दिलंय की परमात्मा निरवयव आणि सावयव दोन्ही आहे. अविद्येमुळे, लक्षात देऊ नाही का, अविद्येमुळे उपाधी उत्पन्न झाली आहे. आणि त्या उपाधीच्या माध्यमातून जेव्हा मी पाहतो तेव्हा मी काय सावयव होऊन जातो, एक मर्यादित होऊन जातो. तर अविद्येला लक्षात ठेवून ते म्हणत आहे की ममांशः, जोपर्यंत अविद्या आहे, अज्ञान आहे, तोपर्यंत तुला असं वाटेल की तू काय आहे, माझ्यापासून वेगळा आहे. अविद्याकृत उपाधी परिचय. जर अविद्येला मी ज्ञानाने त्याचा नाश केला तर मग काय, मग दोघांमध्ये काही भेद नाही आहे. हे अंश म्हणजे कल्पना मात्र आहे. अविद्या काही खरी वस्तू नाही आहे, अविद्येने उत्पन्न केला आहे हे अंशांशी भाग. अविद्या म्हणजे माया. जसं त्या पाण्याने खरं म्हणजे काय, सूर्याला काही वेगळं प्रतिबिंब बनवलेलं नाही आहे, एक आभास आहे. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत दिसेल. त्याप्रमाणे इथे संबंध आहे. सच जीव मदंशत्वेन कल्पित आहे. अच्छा, आता जोपर्यंत, आता मी इथे पूर्ण करतो, जोपर्यंत ही अविद्या आहे तोपर्यंत मला काय मानीन आहे की मी वेगळा आहे त्या ब्रह्मापेक्षा आहे, अंश रूपात आहे. आणि मग काय आहे, त्या जीवाचं मग जन्म मरण होत राहील, संसरण त्याचं होत राहील. पण जर त्यांनी आपल्या स्वरूपाला समजलं, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, पण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तो एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. आणि कसा जातो, तर आता हे वर्णन आहे. मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. म्हणे जीव जेव्हा शरीराला सोडतो तेव्हा इंद्रियांना आणखीन मनाला बरोबर घेऊन जातो. कर्षती, तो ओढतो, खेचतो, एक गाठोड. इथे 5 इंद्रिया आणखीन मन, तर याच्यामध्ये सगळं संपूर्ण सूक्ष्म शरीर, 5 कर्मेंद्रिया, पंचप्राण, अंतःकरण, चतुष्टय, हे सगळं घेऊन तो काय दुसऱ्या शरीरात जातो. कर्षती. दुसऱ्या शरीरामध्ये जाऊन काय करतो, म्हणजे जे त्याने आधी इकडे या शरीरात केलं तेच तिकडे करतो. तर आता ते संसरण कसं त्याचं होतं, फारच छान वर्णन इथे केलेलं आहे. ते आता उद्या पाहू. अच्छा, आपण आधी 13 तारखेपर्यंत हा ज्ञानयज्ञ करणार होतो, पण 2-3 दिवस आणखीन वाढवून घेऊ, कारण आपल्याला अध्याय पूर्ण करायचा आहे. तो उद्या संपणार नाही आहे, 16-17 तारखेपर्यंत आपण करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।